शिक्षणाचं महत्त्व शिक्षणाव्यतिरिक्त कळणे असंभव आहे। आज 2G, 3G, 4Gचा काळ असला तरीही गुरुजींशिवाय काहीच होत नाही ही दूरदृष्टी ठेवून 1942 मध्ये शेगावचे शिक्षण महर्षी इंदरमलजी मुरारका यांनी येत्या काळाला ओळखून माझ्या शहरातला मुलगा मुलगी शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनियर, तहसीलदार, कलेक्टर व इतर उच्च पदावर जाऊन माझ्या गावाचं नाव कसं जगभर पोचवेल यासाठी इंग्रजांच्या काळातच शिक्षणाचे एक छोटेसे रोपटे लावले होते। शेगावमध्ये ते छोटंसं रोपटं त्यांनी लावलं होतं, त्याचा आता वटवृक्ष झाला आहे। इंदरमल मुरारका यांच्या नावाने शेगावात निःशुल्क महाविद्यालयापर्यंत शिक्षण दिलं जाते। त्यांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात या शिक्षण संस्थांमध्ये साजरा केला जातो। या सोहळ्यामध्ये विद्यार्थी खेळ, नृत्य आणि हस्तकलेद्वारे नवीन नवीन वस्तू तयार करतात, प्रदर्शन भरवतात। बौद्धिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राचा विकास कसा होईल यावर भर देतात। हा सोहळा पालक व शिक्षक मेळावा म्हणून साजरा होत असतो। दरवर्षी 24 ते 26 नोव्हेंबर या काळात हा सोहळा साजरा होतो। यंदाही हा सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी व्यवस्थापक नंदकिशोरजी मुरारका तर अतिथी म्हणून ॲडव्होकेट शेषराव काळे, जिल्हा व सत्र न्यायालय बुलढाणा, प्राध्यापक ताराचंदजी कंठाळे यवतमाळ, हरिभक्त परायण सुशीलदादा वनवे शेगाव, सुरेंद्रकुमार मिश्रा क्रीडा शिक्षक, तुलसीबाई झांबड विद्यालय नांदुरा यांनी येऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं। विद्यार्थ्यांना आपले अनुभव सांगितले। दादांनी खूप चांगला उल्लेख केला। कारण तुम्ही कोण्या मॉलमध्ये गेले, दुकानात जात असतात, गेले कधी? बरं, काय काय डाउनलोड करता येते, काय काय विकत घेता येते? यावेळी विविध कार्यक्रमात खेळात उत्तीर्ण विद्यार्थींचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाकरता शाळेच्या मुख्याध्यापिका पंडित मॅडम तसंच संजय कुमारजी मुरारका आणि संपूर्ण शिक्षक वृंदाने प्रयत्न केले। अतिशय चांगल्या रीतीने हा शिक्षक पालक मेळावा पार पडला। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।